विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपलेली आहे। त्यानंतर महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 9 जागांवर बंडखोरी झाली, तर पुणे, रायगड, संभाजीनगर, यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणी बंडखोरी झाली आहे। नाशिक, परभणी, नांदेड आणि जळगावमध्ये सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण मतदारसंघातून सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। पण याच जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेचे जे महेंद्र दळवी आमदार आहेत त्यांच्या कन्याने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे। कुठेतरी महायुतीत बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही। वरिष्ठ नेते मंडळी आहेत हे त्याच्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की महाराष्ट्रातल्या 17 सीटची निवडणूक आहे, प्रत्येक ठिकाणी अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर जे फॉर्म राहतील त्या संदर्भात चर्चा महायुतीचे नेते मंडळी करून त्यांच्या पद्धतीप्रमाणे महायुतीचा धर्म पाळून त्या सीटचा निश्चित दिला जाईल। शेवटी आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आहे। नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। महायुतीत पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली। याच जागेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही अर्ज भरलाय। आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठलेही किंतु परंतु ठेवू नका। अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय जिल्ह्यातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेऊ। तर तिकडे विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली आहे। महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या गोकुळ गीते आणि गणेश गीते या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गोकुळ गीते आणि गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। अमरावती मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली आहे। महायुतीत अमरावतीची जागा भाजप लढते। भाजपनं प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे, पण शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनीही अमरावतीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ते आहे उमेदवार, पण आम्ही पण इंडिपेंडेंट इथे भरलेला आहे। नक्कीच आमचा विजय होणार आहे। कायम राहणार तुमचा अर्ज किंवा नंतर कायम राहणार।